नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे। थोडं हाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ करायला थोडा वेळ पण होईल, पण असं होऊन देणार नाही, व्हिडिओ रेग्युलर पडतील। दाखवण्यासाठी एवढं झालं, तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओत सांगितलेलं की गुरुवारपासून किती तारीख दिली ती, गुरुवारपासून पाऊस जास्त आहे आणि 4 दिवस तुफान पाऊस असणारा, अतिवृष्टी पडल्यासारखा पाऊस आहे, तेच तुम्हाला दाखवायला। आता हे मागं रान तयार केलेलं आहे बघा, ह्याच्यातून रात्रभर पाणी वाहिलेलं आता मुरले, पण पुढं जर बघितलं बघा, ह्या इथं बघितलं बघा, हे बघा हे पांढरं दिसतंय ना, हे पाणी साठलेलं आहे। आणि माझ्या रानात गंमत काय झालं ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलं आहे की काय चुका आपण करतोय, वेळेचं नियोजन का पाहिजे हे सांगण्यासाठी। आता माझा हात फ्रॅक्चर होता त्यामुळे पायपा खाली घेता आले नाहीत आणि गड्यांची धावपळ उडलेली आहे, त्यामुळे गडी मिळणं झाले, लागणी वगैरे चालू आहेत ऊसाच्या, त्यामुळे प्रॉब्लेम जरा होतोय। पण तुम्हाला दाखवतो थोडक्यात की प्रॉब्लेम काय झाला आहे ते। आता हे बघ, आता ऊस बघितला तर ऊसाचा काही विषयच नाही, काळा कुट्ट ऊस आहे आणि 12-13 कांड्यावर ऊस गेलेला आहे, चांगला 7 महिन्याचा ऊस आहे। आणि हे बघा आता हे साईडची सरी पडायला लागलेली आहे, आता हे दाबून घेणार आहे, त्यासाठी आपण हे दांडकं आणून ठेवलेलं आहे कळकाचं, त्यानं आपण ऊस कडसरी दाबून घेणार आहे, जेणेकरून कडसरीत आपल्याला पुढे काहीतरी लावायला। आता हे रात्रभर पाणी वाहिलं, हे बघा आता पुढं बघितलं तर ही कडची सरी फक्त पडलेली। आता दुसरी गोष्ट हे बघा, प्रॉब्लेम काय झाला ते मला तुम्हाला सांगतो। ऊस आपण ज्यावेळेपासून कुळवलाय त्यावेळेपासून आता मे मध्ये बघितलं तर 15-20 दिवस पाऊस होता, त्यामुळे पायपावर घ्यायच्या राहिल्या, आणि आता पाऊस चालू झाला त्यामुळे पायपावर घ्यायच्या राहिलेल्या। पण आज काय केलंय, नॅट लावून आता चिखलातच पायपा खाली घ्यायचं चालू आहे त्या। आता हे बघा, हा हो आतच घ्यायची, बाहेर आहे की पाय, बाहेर एक पाईप आहे, आतच घ्यायची। हे आपला मेंबर बघा बघा, येऊ हे न लय दिवस टाळलं त्यामुळे आता पायपा राहिल्यावर आता चिखलात घ्यायला लागले, दमलंय बघा बघा, हे बघा आता पायपा खाली घेऊन झाल्यात, पण तशी चूक करू नका, लगेच पायपा खाली घ्या जेणेकरून तुम्हाला ताप होणार नाही। आणि त्यात आपण दुसरा विषय काय केलता, जर पायपा राहिल्या त्यासाठी पायपावर घेतानाच साईडच्या पानावर घेतलेल्या, मधल्या पानावर घेऊ नका। आणि असा आता मध्ये सबलाय नाही तर इकडे दंड दाबून घ्या, त्यामुळे काय होतंय की पाईप एखादी निसटली तर नाही आणलेली, तिकडचीच राहिली असेल ती घेऊन आलास ना, 2 आहे त्या पायपा तिथं, हां मग हे राहिल्या, हां ती राहिल्या, नाही रे दादा। तर अशा पद्धतीनं दंड दाबून घ्या जेणेकरून भविष्यात पाईप जरी निसटली एखादी तर आपल्याला आत जाता यावं, त्यासाठी असा मध्य करून घ्या, इकडून इकडं अर्धा एकर आणि इकडून इकडं। ऊस कसा आहे ते दाखवा आम्हाला, सांगा। तर असे अडचण येत्या, त्यामुळे आता खोडव्याच्या पण पाईप आपल्या ऊसावर राहिलेल्या आहेत, त्या एक घ्यायच्या राहिले की आपलं काम संपतंय। पण ऊस कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशा पद्धतीने मी सांगतोय तसं जरा ऐका, व्हिडिओ बघा पूर्ण। थोडं होतं इकडं तिकडं, आपली सुरुवात आहे यूट्यूबला, आपल्याला जास्त प्रकार बोलता येत नाही, पण होतं आहे हळूहळू जसं होईल तशी, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय। हे बघा आता हे कडसरी पूर्ण आपण काय करणार आहे, दाबून घेणार आहे, तेवढं दाबून झालं की मी तुम्हाला दाखवतो।